तर अबुधाबीचं तुम्हाला आता काय वैशिष्ट्य वाटतंय? तर आता आम्ही आलोय भारतातून, त्यात कोकणातून आलोय. कोकणात थंडीचं नामोनिशाण नव्हतं, त्यामुळे इथे आल्यावर आम्हाला खूप थंडगार वाटायला लागलेलं आहे. अच्छा, अबुधाबीत आणि थंडी वाजते खूपच. खूप थंडी वाजते आम्हाला अबुधाबीत. त्यानंतर अबुधाबी म्हटलं की आपल्याला माहिती असतं वरती सुंदर उंच इमारती. हा, एवढ्याशा छोट्याशा चौकामध्ये उभा राहिलोय आणि चारी बाजून अशा उंच उंच अशा स्काय स्क्रॅपर्स आहेत. त्याचबरोबर आम्हाला आमच्याकडनं कवडासुद्धा दिसतो. आपल्या कोकणात आढळणारा कवडा. खजुराची झाडं इथं मात्र जागोजागी तुम्हाला दिसतील आणि त्याला मस्तपैकी असं लाकडाचं केलं वाटतं, हो ना? छान डेकोरेटिव्ह ह्या अशा गाड्या आणि परत तिकडं उंच उंच बिल्डिंग. ही आणखीन एक उंच बिल्डिंग, ही आणखीन एक उंच बिल्डिंग, उंच उंच बिल्डिंग. पण ह्या छोट्याशाच एरियामध्ये देखील उंच उंच बिल्डिंग आहेत. सगळ्या बिल्डिंग अशा कंजस्टेड आहेत, म्हणजे असे एकत्रित आहेत. अशी जास्त जागा त्यांना नाही आहे. अबुधाबीचं हे वैशिष्ट्य आहे. हे बघा, अजून इथं एक मोठी बिल्डिंग दिसते. आता मी इथं ब्रेकफास्ट केला. 15व्या मजल्यावरती ब्रेकफास्ट झाला. अशा पद्धतीची स्कूल बस दुबईच्या स्टुडंटसाठी सकाळी आहे अबुधाबीच्या. आणि पाठीमागं कार थांबल्यात, बस थांबल्यात. तर असं मॉर्निंग वॉक आणि छानपैकी हवा आहे, एकदम शुद्ध हवा, थंडगार हवा. या जुन्या पद्धतीची जीप मला दिसलेली आहे. कारच्या बाबतीमध्ये अबुधाबी, दुबई हे खूप पुढारलेले आहेत. हा कुठला तरी चौक दिसतोय. तिथं ओव्हरब्रिज आहे पुढं आणि ह्या परत एक सुंदर सुंदर बिल्डिंग्स. म्हणजे हे अबुधाबीचं वैशिष्ट्य असतं की इथं पाणी नाही आहे, पण सुंदर झाडं आणि प्लॅन्ट्स. रस्त्याच्या कडेला सेपरेट जागा ठेवून त्याला ही पाईपलाईन, ठिबक सिंचन अशा पद्धतीची झाडं लावलेली आहेत. त्या ठिकाणी घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या पुढे पण जाऊया आपण. कबूतरच आहे ना? साळून घे. छानपैकी लँडस्केप पण अबुधाबीमध्ये आहेत. हा मला वाटते आर्टिफिशियल आणि छोटी टेकडी तयार केली आणि वाळूची नाही आहे, मातीची आहे. म्हणजे ही बाहेरून माती आणली, आपल्याकडून कदाचित आणली असेल. त्याची टेकडी केली आणि त्याला लँडस्केपिंग केलंय. वॉटरफॉल, ॲक्वा, लेटर सगळे गेले तिथले आता, पण फाउंटेन केलंय आणि वरती वॉश केलंय. वाव.
बोळ आहेत, रस्ते आहेत. सुरेख रस्ते आहेत, गाड्या सुरेख आहे, ट्रॅफिक छान आहे. दिस इज अबुधाबी. हां, सगळ्या टाईपच्या गाड्या इथं आहेत. हा पण सुंदर एरिया दिसतोय, लँडस्केपिंग किती सुंदर दिसतंय बघा. वाव, मस्त. अबुधाबीचा एक छोटासा पार्ट की खऱ्या अर्थानं ही जी माती आणली आहे ती मला वाटते भारत किंवा पाकिस्तानातून आणली असावी. त्याला छानपैकी प्लॅन्टेशन्स केलं आहे. ही झाडं खरं तर ह्याच्या खाली सगळी वाळू आहे. म्हणजे हे अबुधाबीचं किंवा दुबईचं UAEचं वाळूच्या राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अबुधाबीचं कॅट आहे आणि चक्क अबुधाबीच्या रस्त्यावरती कॅट फ्लॉवरला